चालू आहे. आता हे काय ताईच्या टिटवाळा मंदिर ताईला घेणार, तिला वाशिंदला सोडणार, त्र्यंबकेश्वरवरनं वणीला, वणीवरनं शिर्डीला, शिर्डीवरनं घरी. आपण पुढच्या ब्लॉक मध्ये अरे वणीवरनं नाशिक, नाशिकवरनं शिर्डी. तेच सांगितलं ना. आम्ही वापस येऊ. आम्ही आता तो थोड्या वेळी परत येतो, जरा खातो पितो, तोपर्यंत तुम्ही हागून मुतून घ्या. परत आमचा ब्लॉग बघत राहा. 2 दिवसात सगळा फिरू. झोपला तुला मित्र झोपला राबडतला. A few moments later. आम्ही इथं सीएनजी टाकायला आलोय आणि अब्बाई भाई बघा टिटवाळ्याला पोचलो आता आम्ही. मरणाचं ऊन लागतंय बाबा बाबा. जरा इथं काय तुम्हाला दाखवूया आपली गँग. गँग देखो कचरा विचारा ऑटोग्राफ तर काय आम्ही सीएनजी भरतोय डायरेक्ट गाडी फुल. स्नॅप लवर. 2 hours later. आम्ही आलो पेट्रोल भरायला. पेट्रोल संपले आमचं. थांबलो पाणीपुरी खायला. आम्ही चौपडी वाशिंदला आलोय. हे बघा संपली मी आणि ते घे. एक आमचा मित्र भेटला प्रमोद गावावर जाऊ. गेलो की नगरी में वाशिंद. तो इधर अलविदा अलविदा. जयेश भाई आमच्या सोबत फिरणार नाही. हँडसम आहे बघा ना हा पोरगा. काय जेव्हा किती हँडसम पोर आहे. लग्न झाल्यापासून लग्न झाल्यापासून आमच्या सोबत येत नाही. बायकोला एवढा घाबरते. लक्षात ठेवा. काय फायदा काय बायको नाही अरे बायकोला घाबरलं का नाही. नेता का मला पण उद्या नाही परवा येणार आहे का मी. काय करणार एवढं तुला काय फिरायचा फिरायचा कोण कोणला पण पाहिजे जिमला जायला. काय आम्ही पोहोचलो इथं आता. डीजे कसं आणलाय. डीजे कसं आणलाय काय माहित कोणी आणलाय. कुठून आणलाय डीजे. माझ्या घरनं 1100 रुपयाचा आहे. पण भाई आवाज ऐकला ना नादच खुला. डीजे लिंबे पण बघा ना किती हँडसम आहे हा. हँडसम बॉय. काश आम्ही असं असलं असतं. आता चालले जिमला. तुला काय मामला माहिती गाडी चालू ना जरा ब्लॉक मध्ये. अरे भाई जरा जिमला चाललाय माणूस. जिमला चाललाय जेव्हा मला माणसं जिमला जातात. किती हँडसम आहे बघा. बॉडी बायसेप बघा त्याचे. बायसेप बघा ट्रायसेप बघा. आता गाईस तुम्हाला आम्ही भेटू नंतर. आता आम्ही खूप दमलो. आम्ही वाचमाळे चढलो. ताईला सुद्धा लागतो. पेटी झाली आमची. पेटी झाली आमची आता. आम्ही एसी वरती पोहोचवली. एसी वरती पोहोचवली. लय दमलोय आता झोपतो. गाडी चालवते 2 ड्रायव्हर आहेत. 2 ड्रायव्हर, एक लंगडा एक मुलगी एक घोडा एक घोडा आहे आणि एक बैलगाडी आहे. आता भेटतो समृद्धीला. आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट भेटू समृद्धीला. आता सध्या आम्ही घेतले थंड पाणी. तुमच्याकडे जर अशी एक चप्पल असेल तर आम्हाला सांगा वरती खाली. गाईस आम्ही घेतलेला जाम आणि काय घेतलेलं आपण जाम आणि चटणी. ती आता जाम जाम चटणी पाठी आहे. पण त्यासोबत खायला आम्हाला काहीच नाही. चपात्या घेऊ. कारण की आम्ही आता चपात्या घेणार आहे. आमची सध्या गरीब परिस्थिती चालू आहे. आम्ही तेच खाणार. आता आम्ही फक्त जाम चपाती खाणार. आता आपण जरा ब्लॉग बंद करा.
पोचलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. किती वाजलेत? 12 वाजलेत. 12 टाइम नको. 12 मी नाही दाखवू. 12 वाजलेत. 12 टाइम पण टाइम 12 वाजून बरोबर 12 वाजलेत आणि आता मी असा पळणार आहे. ड्रेसिंग मारले. चला चाललो आता आम्ही आतमध्ये. कोण दिसत तर नाही तर गर्दी नाही म्हणजे. गर्दी तर नाही आज. आम्ही आलो एकदम. आमचा मुहूर्त एकदम चांगला आहे. काय खूप गर्दी मजा बिर्दी वाटते नाही. आणि मी तो वातावरण एकदम clear. अरे गडगा असं वाटतंय की आज काहीतरी लागलेलं आहे. दाखव दाखव. भात लागलेला आहे. चादर इथं फॅनची गरजच नाही ना साहेब झोपतानी. एसी कोण लावल घंटा. एसीचा रूमच नाही याचा. साधा रूम ऑनली साधा. एक झोपगड घोड्या गाडी वरती रूमचे किती पैसे रूम इस्काप नंदू. ही शपथ एवढं फटाफट घातलं मी. तर काय आता मी पोचलोय चाय प्यायला आणि मला पाठीमागं व्ह्यू बघा. काय भारी व्ह्यू येतोय बघा. सगळी गँग आता आम्ही चाय पिते. चाय प्यायला थांबलोय आम्ही. आमच्या आईचा डोंगर. डोंगर. हे बघा किती फॉग झालाय. कधीपासून बोलवलेला आपल्याला? 2-3 हप्ते झाले बोलवलेला. पोचलो फायनली. आम्ही वाट बघत होते या फुलकीची. मा दिसतो तिथं मा. तो बघा. हा आता वरती जाऊन बघूया. पूर्ण फॉग. काय दिसतच नाही ना वरती. आता आम्ही इथं आलोय. मोठी घेतली आहे. मोठी दाखव. साडी घेतली डायरेक्ट. गाईज आम्ही आता पोचलोय मंदिरात. दाखवू. सगळं आमचं दर्शन झालेलं आहे. मस्त मस्त एकदम. आम्ही आता चाललोय घरी. घरी नाही खाली. घरी बाबा नाशिकला जायचं. नाशिक. किती वाजले आता? टायमिंग झालाय 7. 6:30. 6:18 6 वाजून 18 मिनिटं म्हणजे 1 तास. 1 तास झाला आम्हाला. मस्त दर्शन झालं. आम्ही चाललोय खाली. चला बघा गँग. चला भाई इथं तर प्रसाद विसाद घेते आम्हाला. काय घेते? टेस्ट करायला. टेस्ट करायचा आहे. महाप्रसाद नाही. गाईस काय व्ह्यू आहे बघा. आय कांट एक्सप्रेस. सो गाईज आता आमचं दर्शन झालेलं आहे. खूप भारी आलं दर्शन. आम्हाला लय दमलो. नाव वी आर गोइंग. आम्हाला एकदम आरामची खूप गरज आहे आम्हाला. आता आम्ही चालू नाशिकला. आता 1 तास मी झोपणार आहे. मला कोणी उठवला तर त्याला डायरेक्ट बहिरी देतो. डायरेक्ट बहिरी